केसांना तेल नाही लावायचा, दाढी नाही करायची, पावडर नाही लावायचं. अधिक आपल्या हाय गाईज, नमस्कार, जय हरी. तो गणवेश बघून तुम्हाला आता समजलं असेल का माझ्या गावात आणि शॉर्ट व्हिडिओ पण बघितले असतील तुम्ही का माझ्या भेंडकल गावात हा पारंपरिक असा सप्ताह चालू झालेला आहे आणि 7 दिवस झाले आणि आज लास्टचा दिवस आहे तो म्हणजे कृष्ण जन्म. आणि कृष्ण जन्माचा आज उत्साह खूप मोठा साजरा होणार आहे भेंडकल गावात. आणि माझी बारी 1 ते 4 आहे आणि ते 1 ते 4 मध्ये काय काय आज उत्साह लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत कसे उत्साह साजरा करतात, सण साजरा करतात ते मी तुम्हाला दाखवणार आणि कृष्ण जन्म पण दाखवणार आहे. तर वेळ वाया न घालवतात तुम्ही पण माझ्या ब्लॉगला कंटिन्यू. चला भेटूया आता पुढे. बघा आपल्या बारीतले सभासद भेटलेले आहेत. अण्णा नाव सांग. सदानंद पाटील. आणि अण्णा काय सांगशील आपला आता जो पारंपरिक सप्ताह भेंडकल गावातला 7 दिवसापासून चालू आहे, तर कधीपासून हा सप्ताह आपला चालू झाला आणि कधीपासून किती वर्ष झाले आपल्याला सप्त्याला? आपले 156 वर्ष झाले. आणि कधीपासून हा सप्ताह स्थापन झाला आपल्या भेंडकल गावामध्ये? 66 ला चालू झाली. म्हणजे आता 150 वरनं आपले 150 शतक पूर्ण झाले आहेत गावात. आणि जो सप्ताह आपला मानला जातो आपल्या 12 गावात, तो खूप स्ट्रिक्ट आणि खूप काय खायचं नसते, पाणी नसते प्यायचा, केसांना तेल नाही लावायचं. तर काय काय म्हणजे त्याच्यात काय काय असते सप्त्यामध्ये जे सभासद असतात त्यांच्यासाठी काय काय नियम असतात जे आपण पालन करतो? केसांना तेल नाही लावायचा, दाढी नाही करायची, पावडर नाही लावायचं. अधिक आपल्या बाईजवळ, आपल्या बाईच्या अंथरुणाजवळ म्हणजे कपडे झोपायचे नाही, तो वेगळा आपला अंथरुण असतं. आणि कोणाचे घरचा पाणी, कोणाचे घरचा
चहा का नाश्ता का काही करायचं नाही. पाहुणा असला तरी आपण खायचं नाही कोणाच्या घरी गेले तरी. आधी कोणाची जर मैत झाला ते मैताला जायचं नाही 8 दिवस. आणि आपल्या सप्तामध्ये तरी किती बाऱ्या असतात आपल्या? 4 बारे. आणि त्यांचे नंतर पहिल्या दिवशी आपण चिठ्ठी उडवून ये करतो. आणि आज आपला कृष्ण जन्म आहे. ती चिठ्ठी पारली ती पहिली कशी चिठ 4 देवांचे नाव देतात. गजानन म्हणजे गणपती, विठोबा रुक्मिणी, मारुती, ठाणकेश्वर, झाले 4 बारे. त्याच्यात चिठ्ठी फुटल पहिली ती जी कुठली आहे ती 7 ते 3 म्हणजे सकाळचे बारीला उभं राहायचं पहिल्या दिवशी. आणि आज कृष्ण जन्म आहे आपला. तर कृष्ण जन्माचे आपली आरती किती ते किती स्टार्ट होणार आहे म्हणजे आणि काय कितीला आपला पालना हलवलं? 10 वाजतापासून ते 12 वाजताला कम्प्लीट 12 वाजता आपला कृष्ण जन्माची हे होणार हंडी. आणि जेवण वगैरे कधी असणार आहे आपला? जेवण सकाळचे 12 वाजता. तो पूर्ण गावाला असते का आपल्या? पूर्ण गावात पाहुणा कोण येते म्हणजे त्याला जेवण. आणि तुला आता अण्णा किती वर्ष झाले तरी तुला सप्त्यामध्ये? मला 4 म्हणजे 4था चालू आहे म्हणजे 28 वर्ष झाले. 28 वर्ष तुम्ही. आणि तुझ्या आधीची पण पिढी ती सप्त्यामध्ये होती का? म्हणजे तुझे वडील पण सप्त्यामध्ये होते. म्हणजे ही परंपरा आपल्या गावाला खूप वर्षापासून आपल्याला चालू आहे. आणि आता नवीन म्हणजे जे सप्त्यामध्ये भरती असते ती आपली किती वर्षात तरी म्हणजे 7 वर्ष होऊन 8व्या वर्षाला हे घेतात. म्हणजे दर प्रत्येक 7 वर्ष. माझी पण 7 वर्षाला 8व्या वर्षाला 4थं वर्ष. तर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आणि आता भेटूया आपण कृष्ण जन्माला. तर चला एकदा देवलात चाललोय आणि आरती आपली चालू झालेली आहे आणि कृष्ण जन्म थोड्याच वेळात होणार आहे. तर चला.
गाईज जस्ट देवलात ना घरी आलोय, उपास सुटलेला आहे. आणि कसा वाटला माझा भेंडकल गावातला पारंपरिक सप्ताह. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा नक्कीच मला कसा वाटला आमचा भेंडकल गावातला सप्ताह. असंच भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.